नमस्कार मित्रांनो, रोहन टेक्निकल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि गोड बातमी आलेली आहे। ती म्हणजे पीएम किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता। तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित देणार आहेत आणि हे हप्ते संक्रांतीच्या दिवशी आहेत। परंतु राज्यातील मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। अनेक शेतकऱ्यांची ही संक्रांत गोड होणार आहे, अनेक शेतकऱ्यांची संक्रांत ही कडू होणार आहे। कारण यामधून 5 शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळणार नाहीत। चला तर बघूया का मिळणार नाहीत, कोणते ते शेतकरी आहेत त्यांना संक्रांतीचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तुम्ही पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल तर पीएम किसानचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का? तुम्हाला यातून वगळलेला आहे का? किती जिल्हे वगळले आहेत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। संक्रांतीची गोड बातमी मिळणार आहे। शेतकऱ्यांची संक्रांत कडू होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का? पीएम किसान शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का? यामध्ये नवीन अपडेट समोर आलेला आहे। मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 संक्रांत आहे। या संक्रांतीच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळणार आहेत। काही शेतकरी वगळण्यात आलेले आहेत। काही शेतकऱ्यांनी 2025 मध्ये पीएम किसानचा 19वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्राकडून दिला जातो असा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार आहे, काही शेतकऱ्यांना मिळणार नाही। काही कारणाने तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही, काही कारणाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्याची कारण तर काय आहे चला तर बघूया। आणि काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळणार नाही। आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्राकडून मिळतो आणि पीएम किसानचा हप्ता केंद्र सरकारकडून मिळतो। मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 या दिवशी तुमच्या बँकेत 4,000 रुपये येणार आहेत आणि तुमची संक्रांत गोड होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाहीत, काही जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत, त्या जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला यादी सांगणार आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी KYC केले असेल त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। तुम्हाला हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि KYC केली नसेल तर लवकरात लवकर करायची आहे। आधार कार्डची KYC करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा क्रमांक दिलेला आहे, त्याला आधार कार्ड KYC करणे गरजेचं आहे आणि ते जोडून द्यायचं आहे। सर्वात मोठं व महत्त्वाचं काम सर्व शेतकऱ्यांना करायचं आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा लाल रेशन कार्ड असेल तर त्याची KYC केली असेल तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी हा हप्ता मिळणार आहे। तुम्ही जर KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे। पीएम किसान योजनेचा पासपोर्टवर जोडायचा आहे आणि तुम्हाला हा हप्ता 2 दिवसात मिळवायचा आहे। तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। तुमची जी जमीन आहे सरकार चेक करणार आहे। तुमच्याकडे अर्जाची फेरफाळणी करणार आहे। तुम्हाला 7/12 जोडायचा आहे। हे सर्व कागदपत्र जोडायचे आहे। आधार कार्ड KYC आणि पॅन कार्ड रेशन कार्ड KYC असणं गरजेचं आहे। रेशन कार्डची आणि पॅन कार्डची ह्या सर्व कागदपत्रांची KYC करायची आहे। मग तुम्हाला 2 दिवसांनी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा।